अगदी मैत्रीचं नातं जपताना मागच्या 3 रात्रीमध्ये पाहायला मिळालं। नजर ना लगे आपके दोस्ती को, आपके खुशियों को, क्योंकि दोस्ती भी एक अजीब रिश्ता है, जो निभाए वो हर एक दिल फरिश्ता है। वसईला पण बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं। टॉस जिंकला रिची जीतू निलेश लबन डोंबिवली अर्थातच राजा जाधव नवापाडा पुरस्कारण्याच्या यादीतील एक मोठं नाव RCC त्यांनी पुरस्कृत केलेला संघ। बॅकफुटला गेले, पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं काढलाय, धमाकेदार सुरुवात, फलंदाज अनिल त्यांच्या बॅटमध्ये तो 4। अनिल यांच्या बॅटमधून आला या ठिकाणी आपण पाहता तो म्हणजे चौकार, आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे जाणारा, टीमची टोटल या ठिकाणी वाढणारा आणि सुरुवात अतिशय सुंदर होणार, कारण या मिळाला धावा या ठिकाणी आपण पाहता त्या म्हणजे 4। 4 षटकांची मॅच विदिन 15 मिनिट्स तुम्हाला टाकायची आहेत मैदानावरती षटक, ती म्हणजे या ठिकाणी 3 या गोष्टीकडे लक्ष द्या। चौकारानंतर ऍड झाली आहे सिंगल, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही सिंगल होतो, आता जॉईन झालात ड्युअल साठी प्रशांत दौडे सर। क्या म्हणाल जी सुरुवात केली आहे, 2 बॉल मध्ये आले तुरंत 5। बिल्कुल अनिल टीम के कप्तान है, इन्होंने बहुत बढ़िया स्टार्ट करके दिया। 5 रन पर खेल रहे इस ओवर की अगली गेंद, और बल्लेबाज हरीश जिन्होंने पिछले मैच में 32 रनों की पारी खेली थी। इस मैच की अगर बात करें तो शुरुआत इतनी अच्छी नहीं है। सत्यनारायण कोपरी के कप्तान फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं, और यहाँ अगर देखें तो अरविंद जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की, ये गेम चेंजर खिलाड़ी है। तो उम्मीद मुझे लग रहा है बेस वर्सेस बेस की लड़ाई चल रही है, एक तरफ हरीश, दूसरी तरफ अरविंद। इनरा बॉल, कटर, इन स्विंगर, आउट स्विंगर की यॉर्कर, फलंदाजाचं काय असेल प्रत्युत्तर, लेग कटर, टप्पा पडला, माझी ग्रीप वरती नजर होती ज्यावेळी त्यांना क्रॉस ग्रीप न पकडला ना। खरं तर ज्यावेळी गोलंदाज आपल्या कॉम्बॉक्सच्या एंडने येतो त्यावेळी आपल्याला ग्रीप दिसते, बट बॅटर्सला नाही, त्यामुळे आपलं लक्ष होतं की येता बॉल कोणता असेल, आणि हा लेग कटर टाकला होता, वेगात टाकला होता। यष्टीरक्षकाचं देखील कौतुक व्हायला हवं ज्या अनुषंगाने त्यांना स्टॉप केला। ग्रेट बॉल, पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगातार 2 डॉट टाकलेत, 4 चेंडूमध्ये धावा 5, थांबवले हरीशला, हा आत आणला, व्हॉट अ बॉल। म्हणून तर मागच्या मॅच मध्ये म्हणालो एकाच ग्रीप न आत आणणं, त्याच ग्रीप न बाहेर काढणं, हे जर कोणाला जमतं तर ते नाव अरविंद पाटील आहे। असंच नाही, जवळजवळ 25 ते 22 वर्ष कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट या खेळाडूनं गाजवलं। समोर आज वसई आहे, वसईच्या क्रिकेटचा दणका फलंदाज हरेशला देखील दाखवायचा। फ्रंट फुटला आले, ऑन साइडला खेचलाय, फटका अगदी चाललाय, पॉवर प्ले सुरू आहे, आणि साईच्या स्वप्नांना बीट करत चौकार देऊन जाईल मैदानावरती टीम वसई 40+ ला। पहिलं षटक संपलंय, धावफलक्यावरती धावात 9। कदम ताल बहुत अच्छा था, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जा रही है, और बल्लेबाजी कमाल बेमिसाल। हरीश जो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर सत्यनारायण कोपरी के लिए हमेशा बल्लेबाजी करते, आज इनको मौका मिला वसई 11 की टीम के लिए प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर खेलने का। शुरुआत अच्छी नहीं थी, बिल्कुल शुरुआत अगर बहुत बढ़िया नहीं थी, लेकिन एंड देखे, फिनिश देखे बल्लेबाज हरीश का अच्छा, और स्कोर अगर देखे तो 9 रन बगैर किसी नुकसान की। ये बेस वर्सेस बेस की लड़ाई थी, उम्मीद उसमें स्टार्ट बहुत अच्छा किया वसई 11 टीम ने, डबल फिगर में नहीं है। दूसरी बात अच्छी है कि इन्होंने कोई विकेट नहीं खोया है, तो एक बहुत ही अच्छा स्टार्ट हुआ बल्लेबाजों के लिए। नक्कीच एक चांगली सुरुवात आहे। पहिलं षटक मैदानावरती संपलं, टीमची टोटल आहे धावफलकावरती 9। कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वसईचं क्रिकेट। अलीकडच्या काळात या विभागामध्ये देखील 40+ संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये 40+ प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल। पूर्ण जिल्ह्याला एकत्रित करत एक मोठा क्रीडा सोहळा तुमच्या भेटीसाठी येतोय। कल्याण डोंबिवली एका बाजूला वार्षिक स्नेह संमेलन होतं, प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी असतात, अध्यक्ष चषक होतं अर्जुनबाईंच्या नावानं, आणि अध्यक्ष स्वतः अर्जुनभाई पाटील। फटका स्विच हिटचा चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मितील धावा 4, चौकारानं स्कोर पुढे जातोय। टीमची टोटल धावफलकावरती
आपल्याला पाहायला मिळते 13. थोडं मी म्हणेल लवकर आणलंय दिलीपला. अजून बॉलचा फर कदाचित थोडासा निघाला असता. फिरकीपट्टू म्हणून दिलीप चाननं मागची मॅच आपण पाहिली 5वं षटक म्हणजे शेवटचं टाकलं तरी खतरनाक बॉलिंग केली होती. 2 रन्स दिले होते, 2 विकेट्स काढले होतं. इथे थोडंसं लवकर आणलंय चानला, कारण आज आपण पाहता सिक्सरचा बॉल सुप्रीमोचा वापरला जातोय. फर लवकर या बॉलची निघत नाहीये. 2 ओव्हर्स नंतर हा चेंडू थोडासा रोल होतोय, त्यामुळे कदाचित थोडी घाई झाली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचं होतं. यावेळी बॅटच्या समोर पडला. पीक करताना लेंथला दाखवतं ड्रिल करून फलंदाज अनिल कशा प्रकारे खेळायचं होतं. मागच्या 4 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत, एक सिंगल आली आहे आणि हा चेंडू ते मात्र डॉट खेळलेत. बहुत बढ़िया गेंदबाजी। पहली गेंद ज्यादा छोटी थी, ये गेंद बिल्कुल थोड़ा आगे रखा गया था, इसके ऊपर बहुत सारी चर्चा हो सकती है। और बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। देखिए ओमी बल्लेबाज अनिल की बात करें, जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, टीम के कप्तान है, 10 पर बल्लेबाजी कर रहे, 5 गेंदों का सामना किया। एक अच्छा स्ट्रोक आपने खेला था, जोखिम भरा था, लेकिन उसका फायदा होगा। लेकिन उसके बाद में उसी तरह का स्ट्रोक आप खेलने की कोशिश कर रहे हैं और उसका फायदा गेंदबाज को मिल रहा है। मतलब टेलीग्राम जल्दी मिल रहा है दिलीप को और बहुत बढ़िया गेंदबाजी अभी तक की है। स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के। अगली गेंद ऑन साइड पर खेल दिया और डीप मिड विकेट बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। ज्यादा ताकत और स्ट्रोक नहीं था, बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला बल्लेबाज हरीश को। दिलीप कमबैक कर रहे हैं। ये कमबैक है या एक बार फिर वेलकम बैक है, ये आने वाली मेरे हिसाब से वो 2 गेंदें बताएगी। 15 रन बगैर किसी नुकसान के। अगदी बरोबर. मिड विकेटला साई मात्रे होते. अध्यक्ष चषकातील मालिकावीराची किताब जी मानाची स्पर्धा होतं त्यातील मालिकावीर खेळाडू होता. फटका मिड विकेटला चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय नरेशदा ठाकूर त्यांनी पुरस्कृत केलेली होंडा शाईन ज्या खेळाडूने पटकावली ते नाव होतं साई मात्रे. बट इथे काय षटका ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा अर्ध्या विकेटवरती पडला आणि अगदी सहजच स्टँड अँड पुल बॉल सीमारेषा बाहेर गुल. म्हणजे आपण काय म्हणतो की अगदी कडक थंडी पडली आणि त्यानंतर थोडं आलं टाकलेली, थोडी वेलची टाकलेली, अशा प्रकारचा गरमागरम कडक फटका होता. बघा काय घडलं होतं. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा, यावरती आक्रमण केलं कर्णधार अनिलनं आणि अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका होता. जिथे आपण भावेश भोईर यांचा आईस्क्रीम पाहिलेला आहे, तो गार आहे परंतु हा फटका गरम आहे. नाही, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यावेळी तुम्ही चहाची आठवण करता नयन लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ येतो. बाबा खरंच तुम्हाला चहा प्यायचा आहे का? नाही नाही नाही, फटका होता त्याबद्दल आपण बोललेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. नयन, परंतु तो काळजी घेतोय. सर्वात महत्वाचं उमीला काय पाहिजे, इथे शेखरला काय पाहिजे हे त्याला माहिती आहे आणि त्यामुळे निश्चितच तो काळजी घेतोय. दिलीपचे षटक, तिथे धावा आलेत 12, धावलकर धावा 21, बिनबाद 21 वसे 11 संघाची धावसंख्या. शिवनेरी चषक 2024 आपण या ठिकाणी पाहतोय आणि तुम्ही खूप चांगलं म्हणाल की गौरवशाली असं 4थं पर्व आहे, जिथे एक वेगळा प्रयत्न झालाय, वेगळा प्रयोग झालाय. फक्त आता शेवटच्या दिवशी ही सर्व टीम काय आणखीन घेऊन येणार काय याची उत्सुकता लागलेली आहे. अगदी बरोबर. आणि एक पारितोषिक आला मान्य ब्रदर्सचे ओनर रोहित केणी, मान्य पॅकर्सचे ओनर, त्यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 500, तोडफोड ग्रुपकडनं प्रत्येक मॅच मध्ये 500चा पारितोषिक आहे. म्हणजे या मॅच मध्ये 3 षटकार येतात कोणत्याही बॅटर्स कडनं, तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक टोटल या ठिकाणी दिला जाईल. 2 षटकं संपली आहेत, 21. मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त चुरस रंगली. अजयचा विनिंग शॉट षटकाराचा आला आणि काय फटका खेचला होता असं त्यांना. अगेन द स्विंग, स्टँड अँड डलवर, लॉफ्टेड हिट खेळणं फार कमी बॅटर्सला जमतं आणि ते देखील अंडर प्रेशर. आणि अजय जाधवचा षटकार या मॅच मध्ये सेकंड राऊंड मध्ये घेऊन आला, तो म्हणजे टीम RCC ला. खूप चांगलं वर्णन केलं, कारण जेव्हा टप्पा पडतो आणि उसळीकडे चेंडू आणि तो बाहेर जाणार असतो, अशा वेळेला त्या चेंडूला लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये घेऊन जाणं तितकंसं सोपं नाहीये. परंतु संघाचा कर्णधार अनिल देखील फॉर्म मध्ये 7 चेंडूमध्ये 16 धावा केल्यात. हरीश 5 चेंडूमध्ये 5. मागच्या इनिंग पेक्षा हरीशची इनिंग आता एक चौकार त्याने घेतलाय. परंतु सर्वात महत्वाचं काय तर वसई 11 संघानं आतापर्यंत 21 धावा केल्यात आणि एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. आणि 2 षटकांमध्ये 21 झालेत. अजूनही 6 मिनिटं आणि 29 सेकंद तुमच्याकडे, त्यामध्ये षटक पूर्ण करायचंय. फटका ऑन साइडला खेचलाय, स्वागत मोठ्या फटक्यानं झालाय आणि फुल ठसन ग्रुपच्या दगडी पाडाच्या कटआउटला डायरेक्ट बॉल जाऊन धडकलाय. म्हणजे हा येतोय फुल ठसन षटकार. फुल ठसन ग्रुप, त्या सोबतीनं तोडफोड ग्रुप, असे 2 ग्रुप आहेत आणि त्या सोबतीनं शिवनेरी चषकाची पूर्ण मॅनेजमेंट कमिटी, त्याच्याच माध्यमातून विराथन बुद्रुक नांदगडी पाडाचं शिवनेरी चषक तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे दोन्ही ग्रुप आपण पाहतोय. निश्चितच आधी पहिला फटका बघूया कशा पद्धतीने सजवलं होता. ऑन साइडला खूप चांगला कंट्रोल, यामध्ये चेंडू शेवटपर्यंत पाहिला आणि ऑन साइडला खेळून काढलाय, अप्रतिम फटका. आणि आता हे 2 ग्रुप आहेत, अर्थात खूप
शेखर कडीनेच लावलेले आहेत त्यामुळे तो बरोबर सांगतोय. खूप चांगलं काम करतो शेखर, स्कोरिंग करतोय. मला वाटतं यावेळेला मैदानाची डागडुजी होती तिथे तुम्ही आम्ही चांगलं काम केलं, म्हणजे ग्रास कटिंगचं काम होतं. आता दुसऱ्या बाजूला हे होर्डिंग लावायचे होते आणि ते मला वाटतं समालोचन कक्षामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यावरती आपण प्रकाश झोत टाकणार होतो. बॅकफुटला गेलाय चेंडू तितकासा चांगला खेळता आला नाही, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव आरामात पूर्ण होईल. तर मी आपल्याबरोबर शेखर जेव्हा असतो तेव्हा तो खूप चांगली इत्तंभूत माहिती देत असतो आणि तुम्हाला जेवढी डिटेल माहिती मिळते तेवढं कॉमेंट्री मध्ये समालोचन करण्याकरता देखील आपल्याला ऊर्जा मिळत असते, ती महत्त्वाची गोष्ट आहे. 28 धावा बिनबाद 28 वसे 11. समालोचन करणं अगदी सोपं होतं. मी तर या सोप्या साध्या भाषेत सांगेन, ज्यावेळी शेखर सारखा एक टॅलेंटेड स्कोरर आपल्यासोबत असतो, स्कोरर यांना ऑलवेज बोलका असावा. मला आजही एक स्पर्धा आठवतं, मी म्हणेल पालघरमधलीच आहे, गावाचं नाव सांगत नाही. 2 मॅच झाले, स्कोररच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. मी नंतर न राहता लाईव्ह टेक्निकल टीमवाल्याला विचारलं की स्कोरर कदाचित मुका आहे का. तो म्हणाला दादा मला माहीत नाही. त्यानंतर मला समजलं की त्याच्या तोंडामध्ये बोलो जुबा केसरी आहे. टीमची टोटल षटकार नाही तर फ्लाय झाल्यानंतर अजून एक मोठा बिगीट आला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे, धावफलक जाऊन पोहोचला या ठिकाणी 34. षटक थोडंसं महागडं राहिलं. मध्ये क्षमता कमबॅक करण्याची एक चांगला गोलंदाज, अनेक वर्ष सोनापाडा या गावासाठी क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी दिलेत लगातार. अगदी आपण पाहिलं भरपूर वेळा ग्रामीण वर्ल्ड कप, मकर संक्रांत चषक जिंकण्याचं काम समीर पाटीलच्या नेतृत्वाखाली सोनापाडा गावानं केलं, जी कल्याण डोंबिवलीमधील एक मानाची स्पर्धा आहे. सध्या स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक सुरू आहे. अनेक ग्रामीण टीम स्वप्न घेऊन आल्यात की यावर्षी आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. या पाहूयात यावर्षी कोणता संघ चॅम्पियन स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा बनतोय येत्या 28ला, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आज अगदी व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, अतिशय सुंदर रंगलं. आणि आता समीरच्या षटकामध्ये मागच्या 3 बॉलमध्ये 13 रन्स आलेत. एक षटकार, एक सिंगल, त्यानंतर षटकार. अनिलला देखील एक लगावला, हरीशने देखील एक लगावला. हरीश का बॅटिंग करतोय, 7-12 अगदी हे समीकरण त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉलमध्ये 12 रन्स सध्या हरीशने केलेत आणि अनिल बॅटिंग करतात 8 चेंडूमध्ये 22 या आकड्यावरती. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे दोन्ही संघांसाठी. धावफलकावरती धावा आहेत 34 आणि दोन्ही आक्रमक बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीचे फलंदाज अनिल आणि हरीश. या मला अत्यंत सुरेख चेंडू होतं, ऑन साईडला आवडता फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मिळतील. बुडत्याचा पाय खोलात. या मला दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी इतकी चांगली बॅटिंग केली, आता त्याचा परिणाम फिल्डिंगवरती झालाय, फिल्डिंगवरती झालेला आहे. यावेळेला समीरला देखील आपण बघितलं अनसेटल केले गेले. 4 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात, त्यामुळे क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं नाहीये त्याचा दबाव समीरवरती आणखी येईल. 36 धावा झाले आहेत धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 3. अजूनही इथनं 8 बॉलचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळतायत, लॉंगॉनला जाईल चेंडू. सचिन भोईर त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं ऑलराऊंडर क्रिकेट सचिन भोईर सध्या 40+ माध्यमांना दाखवतात. पिंट्या त्या ठिकाणी फिल्डिंगची दाद देत असताना आज टीमचा कॅप्टन आहे पिंट्या जोशी, अर्थातच मनोज. टीमची टोटल 37. कमबॅक चांगला झाला, मागच्या 2 बॉलमध्ये धावा कशा थांबवल्यात. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल आहे, 37 धावा स्कोर कार्डवर. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच ॲक्शनमध्ये उचलला, थ्रो केला जाईल. एक सिंगल अजून मिळते. या षटकाचा खेळ या ठिकाणी राहिलाय वसई 11च्या नावावरती. आणि 3 षटकांमध्ये जर विदाऊट लॉस तुम्ही या स्टेजला 38 वरती आहात तर वसई नक्कीच एक स्ट्रॉंग झोन मध्ये, या टीम आता शंका नाही. आणि जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या प्लस डगआउट नक्की व्हायला हव्या. अनिलनं 10 बॉलमध्ये 25 केलेत, हरीशनं 8 बॉलमध्ये 13 केलेत आणि 38 धावेची भागीदारी आपल्याला पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर्सकडनं. कारण ज्यावेळी 12 वाजून जातात बॉल ट्रॅव्हल होणं इथे थोडंसं कठीण जातं. अगदी डोंगर पायथ्याला हे क्रीडांगण प्रचंड मोठं असं आपण पाहता, बाजूला अगदी वातावरण एकदम शांत होऊन जातं, क्लायमेट दमट होतं, बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण. त्या स्टेजला जर तुम्ही 3 ओव्हर 38 करतायत ते देखील 40+ फॉर्मॅटमध्ये नक्कीच एक चांगलं स्टेज आहे, यात थीम आता शंका नाही आहे. मी दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आता माईक आहेत आणि टेम्परेचर जवळजवळ 22-23च्या आसपास आहे. तुम्हाला बॅट घ्यायची आहे, चेंडू न्याहाळायचा आहे, तो रीड करायचा आहे आणि मग त्या धाबा उभ्या करायच्या आहेत. तुमच्या शरीराचं तापमान देखील यावेळेला थोडंसं डाऊन झालेलं असतं. अशा वेळेला खूप चांगली बॅटिंग झाली, 38 धाबा कुठल्या गेलेत आणि अनिल आणि हरीश या आघाडी जोडीनं चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला डोंबिवली संघ सातत्याने विकेटच्या शोधामध्ये आहे, परंतु आता शेवटच्या षटकात काय घडतंय काय बिघडतं ते देखील बघूया. बॅटिंग लाईनअपमध्ये आपण बघितलं तर अगदी 7-8 नंबरपर्यंत बॅटिंग आहे. 4 षटकांचा सामना आहे. अजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय महसंघांसाठी. इथे लढाई कशी आहे माहिती आहे का, ते एक वातावरण आहे, हे जे वातावरण त्या वातावरणाबरोबर देखील लढाई आहे.
फक्त त्या गोलंदाजाविरुद्ध तुम्हाला नाही लढायचं आहे. बॅटर आणि गोलंदाजामध्ये ही लढाई तर आहे, परंतु आजूबाजूला आता जे क्लायमेट 22-23चा जे क्लायमेट आहे त्या क्लायमेट विरुद्ध तुम्हाला लढायचं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग तुम्हाला करायची. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आहे. यावरती मात करत या 38 धावा उभारल्यात तर चांगली सुरुवात वसई 11 संघाची. सर अजून एक गोष्ट ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्हाला सांगेल, मैदानावरती जरी क्लायमेट शांत असलं, थंडी केव्हा लागते ज्यावेळी तुम्ही 1-2 बॉल डॉट खेळता, बट एखादा 4 आणि एखादा 6 ज्यावेळी तुमच्या बॅटमधनं येतो ना, त्यावेळी मात्र अंगामध्ये एक वेगळा शक्ती संचार निर्माण होतो आणि मनामधनं एकच आवाज येतो की मला करायचं वन्स मोर, दिल मागे मोर. आणि ज्यावेळी रन्स बॅटमधनं येतात ना, त्यावेळी थंडी गायब होतं आणि ती थंडी तुमच्या वाट्याची कोणाला लागते तर गोलंदाजाला. आणि ते सध्या तेच केलं आहे. बॅटिंग करताना अरविंद विरुद्ध आक्रमण, दिलीप विरुद्ध आक्रमण, तिसऱ्या षटकात रन्स आले, समीर पाटीलच्या षटकात आता अजय आला, तो रन्स थांबवतोय आणि पुन्हा एकदा गरम केला माहोल त्यानं. गोलंदाजी करणाऱ्या टीम डीची जितू निलेश RCC डोंबिवलीसाठी. डोंबिवली विरुद्ध वसई ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर अजय. मागच्या 2 बॉलमध्ये त्याने एक डॉट टाकला, एक सिंगल आली आहे. शिवनेरी चषक तुम्ही अनुभवताय आणि 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, विनर. अगदी लढाई आपण लगातार 2 पाहिले, म्हणजे अजूनही तिसऱ्या फेरीतील लढाई मैदानावरती बाकी आहे आणि ती लढाई देखील तुम्हाला आजच्याच रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा सिंगल्सनं डबल्सनं पुढे घेऊन जातात. 41 वरती स्कोर पोहोचलाय. येत्या 3 बॉलमध्ये जर एखादा बिगिट 6 आला तर एक मोठं लक्ष, आणि जर 44च्या आतमध्ये थांबवण्यामध्ये यश मिळालं ना टीम डोंबिवलीला, तर एक चांगलं कमबॅक गोलंदाज अजय जाधवचं आपण म्हणू शकतोय. अगदी बरोबर. अजय पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला मात्र अनिल अर्नाळ्याचा खेळाडू आहे, समुद्र किनारी राहणार आता यावेळेला खेळाडू आहे. संघर्षाच्या लाटावरती स्वार होणारा खेळाडू आहे. यावेळेला हवेच्या लाटावरती स्वार झालाय आणि चेंडू सीमारेषा पार पडवल्या. अप्रतिम फटका. थांबेल तो अनिल कुठला, त्याला ब्रेक नाहीये. एवढा कडक थंडीमध्ये यावेळेला अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडू गेलाय भावेश बोहीरच्या आईस्क्रीम पार्लरवरती. अगदी तिथे असलेल्या जंगलामध्ये, तिथे करता अर्थात शोधण्याकरता तिथे तो चेंडू गेलेला आहे. अप्रतिम बॅटिंग, कडक बॅटिंग मैदानावरती. अनिलच्या बॅटमध्ये आणखीन एक खणखणीत सणसणीत उत्तुंग षटकार. असं काल देखील ऐकायला मिळाला की इथल्या जंगलामध्ये वाघ राहतात, शिवनेरी गावामध्ये पण वाघ राहतात आणि सगळे शिवाचे छावत. बॉल तयार, फटका हा देखील चांगला, उंच गेलाय, लांब जाईल का हो, चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत, वाऱ्यासोबत वार्ता लाभ करत सेकंड इन रो. आणि जर यानंतर तिसरा आला तर मान्या पॅकर्स कडनं 500 आणि तोडफोड ग्रुप कडनं 500. अजूनही या इनिंग मधील एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 50 अप. धावफलकावरती धावात 53. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. नादखुळा बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडू जातोय भावेश बोईर यांच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये. कौतुक कॅमेरामॅनचं असेल. काय शेवटपर्यंत चेंडू पकडलाय, मला वाटतं अनुराग आहे का, अनुराग ना चेंडू पकडलाय की बंटी, दोघांनी अप्रतिम. म्हणजे शेवटपर्यंत चेंडू पकडणं इतका सोपं नाहीये. आता इथून आपल्याला चेंडू किती दिसतोय, मी किती दिसतोय, इतका म्हणजे तितकासा आपला लँड झाल्यानंतर फार उशिरा दिसतोय. परंतु या दोन्ही मुलांचं कौतुक आहे. 53 धाबा हायस्ट स्कोर आहे 4 षटकामध्ये. 53 धाबा दाभोलकरती आपल्याला पाहायला मिळतात. इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप हायस्ट झाली आहे आणि या स्पर्धेतील पहिले सलगचे 3 बॉल 3 षटकार. फलंदाज अनिल ऑन फायर. थांबायचं नाही गड्या, थांबायचं. मैदानावरती तेच घडले. 1 नभे 2 नभे 3. अनिलच्या बॅटमधनं 3 षटकार. 2 भावेश भोईर यांच्या आईस्क्रीम पार्लर वरती आणि 1 त्याने कडक मारला, बेधडक मारला, लॉंग ऑन सीमारेषा पार. आणि व्यक्तिगत 45 धावांवरती आपण पाहू शकता. 14 चेंडू 45 धावा, 321 चा स्ट्राईक रेट. त्याच्या बॅटमधनं या बॉलला निश्चितच उत्तुंग षटकार. एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हो मला वाटतं फुलटसन कडनं या बॉलला 500 रुपये नाही, तोडफोड कडनं 500 आणि मान्या पॅकर्सचे रोहित केणी यांच्याकडनं 500. बरोबर, ओके. तर तोडफोड बॅटिंग झाली म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार आलेत अनिलच्या बॅटमधनं. अफलातून बॅटिंग केली. आता धाबा तर खूप चांगल्या आहेत. दुसऱ्या बाजूला डोंबिवलीचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. अनेक कसलेले फलंदाज. बघूया काय घडलं होतं. हा शेवटचा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं
डोंबिवलीकडे देखील आपण बघितलं ओमी कसलेले फलंदाज आहेत, त्यांच्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल. 4 षटकांचा जरी सामना असला आणि 24 चेंडूमध्ये 60 डबा मोठा आव्हान असलं तरी यावेळेला कडवा प्रतिकार दुसऱ्या बाजूने देखील होईल. साई मात्रेची बॅट जर या मॅच मध्ये चालतीये ना आणि पिंट्या जोशी त्याला साथ देतोय, तो 24 चेंडू 7 मोठ्या नाही आहेत, बट एक षटक चांगलं टाकतीये ना टीम वसई 11, तर या 60 धावा नक्कीच मोठा वाटणार आहेत. आपण खवळलेल्या समुद्रांच्या लाटांच्या भरपूर साऱ्या चर्चा केल्या, बट आता मैदानावरती अडचणीमध्ये असणाऱ्या टीम रिची जितू निलेश लवण डोंबिवलीला देखील एकच सांगायचं है, हमारा पानी उतरता देख, किनारा पर घर मत बना लेना, समंदर है हम लौट कर जरूर आएंगे और जब भी आएंगे तब मचाएंगे तबाही. आणि अगदी अजून एक आपण म्हणू शकतो, सुना समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कश्ती, जहां बल्लेबाज अनिल के बल्लेबाजी का एक नया तूफान, नया दौर, एक नया शौर और फिर एक बार शिवनेरी में लौट आया. मान्या पॅकर्सचे रोहित केणी त्यांच्याकडनं 500, फायनली तोडफोडचं अकाउंट आज ओपन झालं, त्यांच्याकडनं 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे स्कोरर यांच्याकडे जमा आहे. आफ्टर फिनिश द मॅच या खेळाडूला ते दिलं जाईल. या पाहूयात त्या मॅन ऑफ द मॅचच्या सोबत जाईल की एक अपसेट सोबत हे 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. या सगळ्या चर्चा रंगतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आपल्यासोबत पुन्हा एकदा रंगेल प्रशांतजी अदवडे सरांचा. थँक्यू ओमी, तुम्ही आमच्यावर राहणारात. निश्चितच अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. प्रमोद यापूर्वी निश्चितच आमच्यावर होते, यानंतर ते पुन्हा एकदा जोडले जातील. क्रिकेटचा खेळ आहे जिथे कुठलीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. 434 देखील सुरक्षित नव्हत्या. 60 धावा मैदानावरती आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये छोटी धावसंख्या, मोठी धावसंख्या असं या ठिकाणी विश्लेषण केलं तर कदाचित ते चुकीचं होऊ शकतं. कारण डोंबिवली संघाकडे देखील तितकीच ताकद आहे, त्यांच्याकडे देखील तितकीच प्रतिभा आहे. बॅटिंग लाईनअप आपण बघितलं तर फार मोठा आहे. आता ते 7-7-8 नंबरपर्यंत जाणार नाहीत, तितके गेले तर अडचणीत येतील. त्यामुळे टॉप ऑर्डरचे बॅट्समन त्यांना चांगले स्टार्ट करून द्यावं लागेल. या इनिंगमध्ये आपण बघितलं तर शेखर आम्हाला माहिती देतात की मिस्टर इस्टा नाहीये, मिस्टर इस्टा अजिबात नाहीये. जे काही या ठिकाणी मेहनत केली ती बॅटरने केली. चांगली गोलंदाजी झाली, परंतु टॉप क्लास बॅटिंग बरोबरच आपण यावेळेला चांगली गोलंदाजी देखील पाहिले. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. अर्नाळ्याचा खेळ आहे. अनिल त्याने चांगली बॅटिंग केली. आणि आता इथे तुम्हाला धाबा बनवायचे तर 15च्या सरासरीनं 24 चेंडू आणि 60 धाबांची आवश्यकता. पिंट्या आणि सचिन ही जोडी मैदानावरती आहे. त्याचं पिंट्या जोशी आपण बघितलं तर गेम चेंजर खेळाडू आहे, त्याच्यावरती देखील नजर असतील. त्यानंतर 3रा 4था क्रमांक बॅटिंग आहे. अरविंद मगाशी खूप चांगले खेळलेत, त्यामुळे त्यांच्यावरही नजर असतील. गेम चेंजर खेळाडू होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला धर्मेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आता चांगलं व्हेरिएशन असलेली गोलंदाजी वसई संघाकडे आहे. स्ट्रायकर फलंदाज पिंट्या जोशी. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खूप सुंदर खेळलाय. चेंडू जातोय 1 2 3 करत सीमारेषा पार आणि पहिल्या चेंडूवरती निश्चितच आक्रमण केलंय पिंट्या जोशीनं. आणि तो सांगतोय की आम्ही पण या ठिकाणी डोंबिवलीनं आलेलो आहे, इतक्या लांब आलोय ते मैदानावरती पुन्हा एकदा या सामन्यावरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता. पिंट्या जोशीच्या बॅटमधला हा पहिला चौकार आणि पहिल्या चेंडूवरती धर्मेशवरती केलाय पलटवार. या 4 धावसंख्येनं पिंट्या जोशीचं खातं खोललं गेलं. सुरुवात अशी झाली. या मॅचचा शेवट कसा असेल लक्ष त्या गोष्टीकडे लागल्या. डोंबिवलीचं, दुसऱ्या बाजूला वसईचं. धर्मेश त्याचं स्वागत चौकाराने केलंय. फ्लिकचा अर्धशतकांचा सम्राट पिंट्या जोशी. त्यानंतर गोलंदाजाचं उत्तर पाहू शकता काय आहे. एस डिरेक्शन थोडंसं खराब झालेलं आहे आणि त्यामुळे बाईची 1 धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 5 वरती. मॅच क्रमांक 34. आजचा 4था दिवस आहे. उद्या आपण वसईमधील जे दिग्गज खेळाडू आहेत अर्थात एक गाव एक संघामध्ये एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 22 चेंडू आणि जिंकण्याकरता 55 धावांची आवश्यकता. धर्मेश पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती समोर जाईल सचिन. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. हो सुरेख चेंडू होता. टप्पापर्यंत उसळी घेतोय. थोडा बॅकमध्ये जाऊन चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धर्मेशचा हा चांगला चेंडू तो होता आणि त्या दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर टेलिग्राम मिळाला होता आणि त्याचाही त्याला फायदा मिळतोय. धापडकर धाबा 5. डोंबिवली आणि वसई हे 2 मात्र प्रसंग एकमेकांविरुद्ध.
सांप और नेवले के बीच लड़ाई है। धर्मेश अपने बॉलिंग मार पर तैयार, सामना करेंगे सचिन। ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ गेंद, व्हाइट बॉल का इशारा, काफी ऑफ स्टंप के बाहर, आंखों से दूर रखने की कोशिश। फिलहाल पहली गेंद पर चौका आने के बाद धर्मेश कमबैक करने की कोशिश करे। 3 गेंदों में 5 रन, चौका। उसके बाद में अगर देखें तो विकेट कीपर ने गलती की तो 1 रन, बिंदी गेंद और व्हाइट बॉल, स्कोर 6 for none। फ्लाइंग स्लिप पॉइंट, उसके साथ कवर, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग अप। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले के बीचों बीच नहीं आई है। पॉइंट पर एक खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। तो पहले ओवर की जो कहानी है, शुरुआत बल्लेबाज पिंटर जोशी ने बहुत बढ़िया की। अभी वो एक बार फिर स्ट्राइक रेंज पर है। ये बैटल बहुत इंटरेस्टिंग है, सांप और नेवले के बीच लड़ाई देखने का मौका मिलेगा। धर्मेश तैयार अपने बॉलिंग मार पर, ऑन साइड पर मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग और फाइन लेग। इस ओवर की अगली गेंद धर्मेश, बढ़िया गेंद, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है। गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। धर्मेश और पिंटर जोशी, ये बैटल था। 2 गेंदों पर 2 बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। एक बार फिर देखिए, लेफ्ट आर्म राउंड विकेट, क्रीज के कोने का इस्तेमाल किया, आगे गेंद थी, भाप लिया, पढ़ लिया और कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है। गेंद 1 2 3 4, 1-2 का 4, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। खेल, स्कोर 11 रन। एक्शन रिप्ले देखे, एक्सीलेंट बैटिंग, जो अपनी टीम के लिए हमेशा देते हैं खुशी, उस खिलाड़ी का नाम है पिंटर जोशी। अपनी टीम के लिए खुशी दे रहे हैं। 49 गेंदें और 19 गेंदें और 49 रनों की जरूरत। 49 रन अभी भी चाहिए। प्रमुख गेंदबाज के तौर पर धर्मेश गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर में 5 गेंदों में 10 रन आए हैं। सफाली टीम अगले मैच के लिए बिल्कुल तैयार। स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। बढ़िया ओवर, अच्छा ओवर बल्लेबाजों के लिए साबित होता हुआ। धर्मेश की अगली गेंद, ये बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, ज्यादा नहीं समझ पाए, आंसर पर पुल करना चाह रहे थे बल्लेबाज। आखिरी गेंद पर बिंदी है, सचिन रखे हुए अपने पास स्ट्राइक। और ये आज के दिन की अगर बात करें तो बहुत ही अहम मुकाबला डोंबिवली और वसई के बीच चल रहा है। उम्मीद 11 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर को आप किस तरह से देख रहे हैं? बहुत इंपॉर्टेंट मैच। धर्मेश पहली गेंद पर चौका, उसके बाद में थोड़ा कमबॅक किया, उसके बाद में पिंटर ने हमला किया। किस तरह से देख रहे ओवर? नक्कीच एक चांगली सुरुवात आहे. खरं तर आपण म्हणूयात फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण 4 धावेनं थोडंसं मागे पडला रिक्वायर रनच्या कंपॅरिझन मध्ये. मात्र जो षटकार अगदी चौकार मैदानावरती गरजेचा आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल. शेवटच्या 3 बॉलमध्ये ज्या 18 रन्स आल्या, आपण नेहमी म्हणतो की इनिंगच्या लास्ट बॉलवरती पहिला षटकार आला, सेकंड इनिंगमध्ये तो इम्पॅक्टफुल ठरतो, त्याचा एक वेगळा रोल राहतो. इथे शेवटच्या 3 बॉलवरती 3 आलेत, त्यामुळे जो दबाव बनवला ना 60चा, तो या मॅच मध्ये नक्कीच आहे. बट मॅच संपलेली नाही आहे. डोंबिवलीकरांच्या देखील रक्तात क्रिकेटचा संघर्ष आहे. आज तो दाखवायचा आहे. खरं तर त्यांना पालघरमध्ये येऊन पालघर जिल्ह्यातील सगळे लेजंड्स जे वसईच्या माध्यमातून खेळतात, त्या वसई 11 संघाच्या विरुद्ध. खूप चांगलं म्हणालात की मॅच अजून संपलेली नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. अत्यंत महत्त्वाचा सामना. संदीप खरबत, अब हमें गेंद है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। हरीश ने बहुत अच्छा कैच और संदीप ने विकेट प्राप्त किया। बहुत महत्वपूर्ण विकेट। बल्लेबाज सचिन बैक टू द पेपर। अगदी एक चांगला शेल, काय जजमेंट होतं, अतिशय सुंदर, अगदी खोदून काढलं होतं. खुला टाकलेला बॉल लॉंग ऑफला त्या ठिकाणी उंच राहिला, डिस्टन्स क्लिअर नाही झाला आणि हरीशनं काय सुंदर झेल टिपला. अतिशय चांगली बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कॉन्फिडंट होता की इझिली मी घेणार आहे. आणि सचिन भोरचा डाव मैदानावरती संपलाय आणि पिंट्या जोशीच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंगसाठी आलाय अजय जाधव. मागच्या मॅचचा गोल्डन 6 ठोकणारा हा खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी सध्या करतात वसईसाठी संदीप. मागच्या मॅच मध्ये देखील वसई 11ला जर कोणी सावरलं ते संदीपचं नाव होतं आणि या मॅच मध्ये देखील विकेटनं सुरुवात केली आहे. आणि एक लेजेंडरी बॉलर वसई तालुक्यातील संदीपकडे का पाहिलं जातं? कारण तो विकेट टेकर आहे, तो गेम चेंजर आहे. कारण या जगात जसं तुम्ही म्हणता ना की खेळाडूंची कमतरता नाहीये, बनायचं तर गेम चेंजर बना. दुनिया को जो पसंद है वह बनकर जियोगे तो सिर्फ एक प्रोडक्ट बनकर रहोगे, और जो खुद को पसंद आए और खुद के दम पर दुनिया को बदल के दिखाओगे तो एक ब्रांड कहलाओगे. आणि संदीप विकेटचा ब्रांड आहे या वसईच्या क्रिकेटचा. मैन फ्रॉम अर्नाला संदीप गेंदबाजी करने के लिए अपने बॉलिंग पर तैयार. स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर. नए बैटर मैदान के अंदर आए अजय, जिनके ऊपर पूरा दारोमदार रहेगा. एक तरफ पिंट्या जोशी 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं.
मिस टाइम स्ट्रोक दोबारा गेंद के नीचे हरीश, दूसरा विकेट। बल्लेबाज बैक टू द पेबल एंड संदीप अर्नल के खिलाड़ी है ओमी टर्न करते हैं। शानदार, बहुत ही शानदार, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी रही है। ऑन सेट पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकल रही है। अगेन द टर्न खेलने की कोशिश और गेंद के करीब नहीं है, गेंद को आपको एक बार फिर घुमाने का मौका दे रहे हैं तो इसका फायदा मिल रहा है। देखिए कोपरी के खिलाड़ी है इस वक्त हरीश लॉन्गाव क्षेत्र में, अर्नाले के खिलाड़ी गेंदबाज संदीप है, बॉलिंग बार पर गेंदबाजी करे बहुत बढ़िया तरीके से। 16 गेंदे और 49 रनों की जरूरत है। आंकड़े बदल रहे हैं लेकिन सबसे बड़ी बात है आपके 2 विकेट गिर गए, लगातार 2 झटके। संदीप खरवत ऑन हॅट्रिक कीर्तिमान की दहलीज पर है। न्यू बॅटर येतोय साई म्हात्रे धावफलकावरती अगदी आपण पाहता 11 धावा आहेत, 11ला विकेट्स या ठिकाणी गेलेत आतापर्यंत 2 आणि हॅट्रिक वरती येऊन थांबलाय या ठिकाणी आपण पाहता गोलंदाज संदीप। बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव। मंगेश राणे यांच्याकडून जर संदीप यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे, 500 रुपयाचं पारितोषिक आहे। मंगेश राणे आमच्या बरोबर आहेत। 2 कॅच सलग घेतले आहेत हरीशनं, ही तिसरा कॅच आहे। तिसरा कॅच घेतला तर नंतर बक्षीस येईल, परंतु आता कॅच कोणाच्या हातात जाईल वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत, ते आपण पुढे बघूया मैदानावरती काय घडते। संदीप तयार आहे, हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे परंतु तो दूर राहिलेला आहे। चौकाराची आवश्यकता होती, एकतर्फी सामना बघण्याकरता कोणाला आवडत नाहीये। महेशजी बोने त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू गेलाय। आकुटपदा चेंडू बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका ऑन साइडला, चांगलं तंत्र आणि त्याचा फायदा मिळतो। 1 डाऊन चेंडू जातो सीमारेषा पार, धावते 4, खणखणी चौकार साईच्या बॅटमधनं। साई 4, धाव संख्या 15, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संदीप गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असतील। आज चांगला चेंडू आहे, यापूर्वी आकुटपदा चेंडू टाकला होता, लेग ब्रेक केला, वळला पण परंतु भरपूर वेळ मिळाला बॅटरला। आता मात्र थोडा पुढे चेंडू टाकलाय, फ्लॅट चेंडू आहे, ही संदीपची ताकद आहे, लवकर कमबॅक करतात। 14 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता। आणखीन एक चांगला तशाच प्रकारचा चेंडू आहे, फ्लाइट दिला, थोडा ऑफ टाइमच्या बाहेर अगेन टर्न खेळण्याचा प्रयत्न साईने केला। साई थोडे घाई करतात, चेंडू पाहत नाहीये। चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात। तशाच पद्धतीने मैदानामध्ये चेंडू तुम्हाला रीड करणं फार गरजेचं आहे, चेंडू रीड करता येत नाही, तो सर्वात महत्त्वाचा। या बला थोडासा आकुटपदा चेंडू होता, बॅकफुट जाऊन खेळला ऑन साइडला। दुसऱ्या एंडला आपण बघू शकता पिंट्या जोशी धावत नाहीयेत आणि त्याचं कारण आहे साईला त्यांना नॉन स्ट्रायकर एंडला ठेवायचं आहे। संदीपच्या या षटकात 4 धावा आणि महत्त्वाचे 2 बळी त्याने मिळवलेत। धावफलकावरती धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। इथे डोंबिवलीचा संघ थोडा अडचणीत आलेला आहे, 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता। याचा अर्थ या ओव्हरमध्ये तुम्हाला धावांचं रतीब घालावं लागेल तरच हा सामना तुमच्यापर्यंत परत येईल, नाहीतर इथे दबाव तुमच्यावरती बनलेला आहे आणि या दबावाला जुगारून आता बॅटर कामगिरी करणार का हा प्रश्न आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना संदीपच्या षटकामध्ये या वेळेला खूप चांगले झेल पकडले गेले हरेश कडून। सध्या कोपरी संघाचा कॅप्टन आहे, परंतु आता आपण बघितलं तर अनिल या वेळेला संघाचा संघनायक आहे आणि गोलंदाजीमध्ये बदल केला गेलाय। अफजलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। एकाच संघात किती कर्णधार खेळतात हरेश? बरोबर सर, पण एक चांगली गोष्ट आहे, बऱ्याच वेळा सगळे लिजेंड खेळाडू आहेत, सगळे बुजुर्ग खेळाडू आहेत, एका कर्णधाराचं ऐकावं लागतं कारण अनेक कर्णधार एकाच टीममध्ये, ते डोंबिवलीमध्ये पण असेल, डोंबिवलीमध्ये देखील अनेक वेगळ्या भागामधनं म्हणजे डोंबिवलीच्या वेगळ्या भागामधले खेळाडू असतील आणि ते आपापल्या संघाचं नेतृत्व करत असतील आणि ते एकत्र आलेले आहेत। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा ऑफ टाइमच्या बाहेर सुरेख अशा प्रकारची कामगिरी पिंट्या जोशीवरती असेल मदार, कारण तो एक असा हुकमाचा एक चांगली बॅटिंग करतोय। 4 चेंडूमध्ये 8 धावा, 12 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण आहे। सामना थोडासा डोंबिवली संघासाठी फसलाय। अफजल हो छान कामगिरी मैदानावरती, टप्पा थोडा ऑफ टाइमच्या बाहेर ठेवला जातोय। हो यष्टीरक्षण चांगलं झालंय परंतु फारसा धोका नाहीये। उर्वरित चेंडूचा विचार केला 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 45 धावांची आवश्यकता। इथे तुम्हाला एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे। संघर्ष आपण मैदानावरती पाहतोय, 10 चेंडू 45, आतापर्यंत 60 डॉट बॉल आलेत। शेखर किणी आमच्या बरोबर आहेत, खूप चांगली माहिती देत आहेत। पाठीनुटीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय, थेट प्रक्षेपण। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अफजल सज्ज असेल। हो आणखीन एक चांगला चेंडू, बॉडी लँग्वेज मध्ये बदल झालाय, त्याचं कारण आहे मगाशी तू ओमी खूप चांगलं सांगितलं, जेव्हा धावा होतात तेव्हा थंडी पळून जाते,
पण धाबा होत नाही तेव्हा थंडी अधिक वाढते. त्यामुळे आता इथे तसंच मैदानावरती घडलं की थंडीचं प्रमाण जास्त, म्हणजे धाबांकरता जो ओघ अपेक्षित होता तो यावेळेला वाढत नाहीये. 9 चेंडू आणि 45. हर एक दर्द, आणखीन एक चेंडू डॉट येतोय. हर एक दर्द की जैसे दवा होती है, जोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए, रोगी को दवा चाहिए. आणि जर का टार्गेट 60चं तर चौकार षटकाराशिवाय दुसरा पर्यायच मैदानामध्ये. आणि त्यात जर तुम्ही पिंट्या जोशी सारख्या बॅटरला लगातार 4 चेंडू डॉट टाकताय तर बॉलिंग अटॅक क्वालिटी आहे. 5वा चेंडू आहे. फलंदाजी ते बाद होईल आणि अप्रतिम प्रकारचे अफजल कडून बढ़ गया गेंदबाजी का प्रयास. और फिलहाल देखिए इस वक्त एक्शन रिप्ले. पिंट्या जोशी के ऊपर पूरा दारोमदार था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन पिछले 4 गेंदों में उनके पास कोई जवाब नहीं था. आड़े बल्ले से खेलने की कोशिश, शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था और उसके कारण बल्लेबाज बैक टू द पेपर जा रहे हैं. थोड़ा सा एक बार फिर नाराज हो जाएंगे. 7 गेंदे और 45 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और फिलहाल वसई की टीम ने शिकंजा कस लिया है. 7 गेंदे 45. अगदी बरोबर आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे डाव आहे ना तो वसई इलेव्हनच्या बाजूने इतका मजबूत झाला की या मॅच मध्ये आता फक्त किती धावेनं पराभव होणार ते मैदानावरती आता आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतीये फलकावरती 15 लेस दॅन रन बॉल आणि विकेट्स देखील आपण पाहता भरपूर गेलत. त्यामुळे मैदानावरती अगदी अडचणीत बॅटिंग करत असताना संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ये भी ऑफ स्टंप के बाहर है, वाइड बॉल का इशारा. तो रन जो आ रहे हैं ना वो भी मिस्टर एक्स्ट्रा से आ रहे हैं, बल्ले के साथ आप एक बार फिर रन नहीं आ रहे. वो सबसे बड़ी परेशानी रही है डोंबिवली टीम के लिए. डबल का धाबा 16 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान डोंबिवली संघासमोर. इनसाइड आउटचा चांगला फटका खेळ आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळते 4 खणखणीत चौकार. कव्हर ड्राईव्हचा एक अप्रतिम फटका. क्लास, टॉप क्लास. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हे पहिल्यांदा घडायला हवं होतं. थोडा पाठीमागे गेलाय, पुढे टाकलेला चेंडू होता फार कोरबट टप्प्याचा आणि अप्रतिम अशा प्रकारचा यावेळेला फटका. अगदी या मातीला आग लावत चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाबांकरता चौकार. ना सिग्नेचर शॉट खरं तर आपण पाहता नॉन सेकंडला उभा असणारा विक्रम श्रीलारचा सध्या तो आपल्याला पाहायला मिळाला. आणि समीकरण 3 ओव्हर या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावा 20 स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. साई विक्रमच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती चौकार आला इनसाइड आउट अलॉंग दी कापट आणि मजा आली या फटक्याला बघताना. कारण जेव्हा हे फटके येतात क्रिकेटची मजा काही वेगळ्या उंचीवरती जाता. संतोष गोलंदाजी मार्कवरती सज्ज, उंच कुरा गोलंदाज. अशा प्रकारचे गोलंदाज जेव्हा आपण ओमी बघतो ना तेव्हा पहिल्या माळ्यावरून चेंडू येतो. म्हणजे हॅम ॲक्शन गोलंदाजी आमच्या आम्ही टाकला तर मला वाटतं पहिल्या माळ्यापर्यंत नाही पोहोचणार. 5 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. केदार जाधवला माहिती आहे तुला किती चेंडू. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने हरेचा चेंडू आता पाठलाग करतोय. यावेळेला वसई संघाने चांगली कामगिरी केली. सफाळी संघ आपण तयार राहा पुढच्या सामन्यासाठी. क्रिकेटमध्ये तुमची एज, तुमची उंची या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत हे आपण पाहिलंय गॉड ऑफ क्रिकेट. त्यानंतर आपण पाहिला रिकी पॉन्डिंगला, केदार जाधवला आपण पाहिला भारतासाठी. अशा अनेक खेळाडूंनी एक आयडल सेट केलाय की फक्त अंगात गुणवत्ता असायला हवी, पोटेन्शियल जे ठासून भरलंय ते शो करायला प्लॅटफॉर्म मिळाला की त्याचा फायदा उचलता यायला हवा. ऑन साइडला चेंडू खेळाय, मिड विकेटच्या दिशेने जाईल. आता चमिंडबाज श्रीलंकन गोलंदाज, डावकुरा गोलंदाज, त्याची फारशी उंची नव्हती परंतु अतिशय भेदक मारा त्यानं सातत्याने केला. 2 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये तुमची गुणवत्ता काय त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. हे क्रिकेटचे भगवान अर्थात देव सचिन तेंडुलकर यांनी देखील दाखवून दिलं. यावेळेला खेळाय फटका हवेमध्ये आणि फलंदाज बाद. श्रीलंकेच्या क्रिकेटबद्दल तुम्ही चर्चा केली. अनेक सारे यशस्वी फलंदाज, यशस्वी गोलंदाज श्रीलंकेच्या क्रिकेटना दिला. अगदी ओडीआय क्रिकेटमध्ये, T20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा लसित मलिंगा आपण पाहिला. पॉवर प्ले कसं खेळावं सनथ जयसूर्या, जयवर्धने यांनी आपल्याला सांगितलं. अगदी दिल स्कूप खरं तर ज्याच्या नावानं ज्या फटक्याला नाव मिळालं तिलकरत्ने दिलशान त्यांना दिला. अगदी कुमार संगकारासारखा एक यशस्वी संघनायक श्रीलंकेनं दिला. मात्र एक गोष्ट अशी देखील आहे, एक नाव श्रीलंकेचं असं देखील आहे की त्याला त्याच्या कारकिर्दीतील पहिली रन बनवण्यासाठी आहे ना तर
तब्बल 6 वर्षाचा खडतर प्रवास करावा लागला आणि ते नाव होतं अटापोटूचं. अगदी टास्क क्रिकेटमध्ये 8 वेळा बॅटिंग केली, 4 मॅचेसमध्ये शून्यावरती बाद झाला, अनेक साऱ्या ODI मध्ये चान्स मिळाली, 2 ते 3 वेळा शून्यावरती बाद झाला, 2 वर्ष गॅप दिला, टीममधून बाहेर राहिला, पुन्हा पुनरागमन आणि काय कारकीर्द राहिली त्या खेळाडूची, हे विसरून चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये फक्त मेहनत आणि सातत्य या 2 गोष्टी तुम्हाला यशस्वी बनवतात सर. डोंबिवलीचा प्रवास थांबलाय तर दुसऱ्या बाजूला वसई यावेळेला विजयाचा आस्वाद चाकत असताना आणि एकूण आपण बघितलं तर 250 चौकार आतापर्यंत टोटवले गेलेत. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उभारल्या गेल्या डोंबिवली संघाकडून. डोंबिवली तुमचे मनापासून धन्यवाद, इतक्या लांबून तुम्ही आलात, अगदी मनापासून धन्यवाद. तर व्यासपीठावरती एक विशेष सन्मान आपण करतोय ठाण्याचा ठाण्या